गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या प्राथमिक शाळेतील एक शिक्षक अतिरिक्त ठरवून त्याऐवजी कंत्राटी स्वयंसेवक नेमण्याचे आदेश 10 फेब्रुवारीच्या शासन निर्णयाने अधिक्रमित केले आहे। यानंतर कमी पटसंख्येच्या शाळेत सुद्धा नियमित शिक्षक नियुक्त केले जातील। सदरच्या शासन निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाचे स्वागत केले असून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे तसेच शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यनेते उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी आभार मानले आहेत। याचप्रमाणे 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्यासह राज्यातील शिक्षण सेवक योजना बंद करून नियमित शिक्षक नियुक्त केले जावेत अशी आग्रही मागणी केली आहे। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांची अकोला दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा अकोलाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य मारुती वरोकार, अमरावती विभागीय उपाध्यक्ष गोपाल सुरे, शिक्षक समितीचे ज्येष्ठ सहकारी विजय टोहरे, जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजेश देशमुख, सरचिटणीस प्रशांत अकोत यांच्यासह शिक्षक समिती परिवारातील बांधव उपस्थित होते। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुसुंद्रा पंचायत समिती कारंजा जिल्हा वर्धा या शाळेला गावातील दानशूर व्यक्ती याच जिल्हा परिषद शाळेतून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सदाशिवराव सावरकर यांनी शाळेला 1 लाख रुपयांची देणगी दिली। तसेच रंगरावजी बंड यांनी 50,000 रुपये, देवबाबा क्रीडा मंडळ सुसुंद्रा यांच्याकडून 10,000 रुपये आणि गावातील नागरिकांनी 30,000 वर्गणी करून शाळेची रंगरंगोटी करून दिली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा जिल्हा शाखेकडून सर्व दानदात्यांप्रती आभार व्यक्त करण्यात आले आहे। तसेच शाळेचे मुख्याध्यापक नितीन धांडे, सहाय्यक शिक्षक विनोद ठोंबरे, विनोद जाधव, सारंग यावलकर, सुंदर सिंग साबळे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य संपर्क प्रमुख किशनराव बिरादार आणि राज्य कार्यकारिणी सदस्य माधवराव फावडे यांचा लातूर जिल्ह्यातील दावणगाव येथे ग्रामस्थांकडून सेवानिवृत्तीनिमित्त राज्याचे माजी मंत्री व आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते 2 फेब्रुवारी रोजी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्यनेते उदयराव शिंदे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य ऑडिटर पंडितराव नागरगोजे, सोलापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुरेश पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य व सातारा शिक्षक बँकेचे संचालक विशाल फणसे, राज्य कार्यकारिणी सदस्य नरेंद्र गाडेकर, वर्धा जिल्हा शाखेचे सल्लागार चंद्रशेखर ठाकरे, वर्धा जिल्हा शाखेचे कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंबोरकर, लातूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष अरुण सोळुंखे, मराठवाडा विभागातील शिक्षक समितीचे पदाधिकारी विकास पुरी, प्रभाकर शिरसाट, वसंत भोगरे, संजय सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते। किशनराव बिरादार यांच्या शैक्षणिक व संघटनात्मक कार्याबद्दल गौरव ग्रंथाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले। सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सांगोला येथे संपन्न झाले। अधिवेशनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले। अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्यनेते उदयराव शिंदे होते। यावेळी शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर, अनिल बापू कादे, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, राज्य संघटक प्रतापराव काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल बनगर, सातारा शिक्षक बँकेचे संचालक तथा राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल फणसे, सांगली शिक्षक बँकेचे माजी चेअरमन UT जाधव, शशिकांत बजबळे, जिल्हा सरचिटणीस शरद रूपनवर, कार्यकारी अध्यक्ष सुनील कोरे, कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव, गट शिक्षणाधिकारी सुयोग नवले, विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमटेकर, शिक्षक नेते राजन ढवण, माढा तालुक्याचे अध्यक्ष कैलास काशीद, मोहोळ शाखेचे अध्यक्ष चरण शेळके, माळशिरस शाखेचे अध्यक्ष रमेश सरप, पंढरपूर शाखेचे सरचिटणीस सुनील अडगळे, मंगळवेढा तालुका सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत पवार, शिक्षक नेत्या श्रीमती नयन पाटील, सुजाता देशमुख, श्रीमती आतार मॅडम इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते।
या निमित्ताने डॉक्टर रंगनाथ काकडे यांचे गुरु हा संत कुळीचा राजा या विषयावर व्याख्यान झाले। या प्रसंगी शिक्षक समितीचे राज्यनेते उदयराव शिंदे, ज्येष्ठ नेते विश्वनाथ मिरजकर, जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, माजी सरचिटणीस अमोक सिद्ध कोळी यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसंदर्भात ठामपणे आपली भूमिका मांडली। तर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी शिक्षकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। यावेळी प्रास्ताविक मावळते अध्यक्ष भारत लवटे यांनी केले। शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। सूत्रसंचालन तालुका सोसायटीचे चेअरमन संतोष कांबळे, तुकाराम वाघमोडे यांनी केले। आभार भागवत भाटेकर यांनी मानले। यावेळी तालुक्यातील शिक्षक बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजनातील सर्व पाककृतीकरिता शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच ही संपूर्ण योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे। अशा आशयाचे निवेदन शिक्षक समितीचे नागपूर जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहे। माननीय राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकज भाऊ भोयर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा येथील प्रतिनिधींनी राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या नेतृत्वात दिनांक 31 जानेवारी रोजी भेट घेतली। पवित्र पोर्टलने शिक्षकांच्या शाळेत नियुक्तीपूर्वी शिक्षकांच्या पदोन्नती 2024-25च्या प्रत्यक्ष पटसंख्येनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या करण्यात यावा, प्रत्येक विषयाची स्वतंत्र पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिका पुरवावीत, दैनंदिन अध्यापन प्रभावित करणारी कामे बंद करणे, शिक्षण सेवक पद रद्द करणे, विषय पदवीधर वेतन श्रेणी, वेतन त्रुटी, शापोवा आदी संबंधाने निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली। माननीय मंत्री महोदयांनी मागण्यांच्या संबंधाने यथायोग्य कार्यवाहीबाबत आश्वस्त केले। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धा शाखेचे जिल्हा नेते रामदास खेकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सगणे, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत अहेरराव, वर्धा तालुकाध्यक्ष राजेश महाबुदे, प्रदीप मसने, सुधीर ताटेवार, चंद्रशेखर लाजूरकर, जिल्हा पेन्शन आघाडी प्रमुख श्रीकांत केंडे आदी उपस्थित होते। प्रथम संस्थेद्वारे दर 2 वर्षांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या संबंधाने असर अहवाल तयार करून शासनाकडे पाठविला जातो। 2024च्या असर अहवालाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या गुणवत्ता विषयक स्थितीबाबत विविध प्रसार माध्यमातून एकांगी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बाबतीत जनमानसात प्रतिमा मलिन होईल अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या। राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच चांगली असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे। परंतु प्रत्येक जिल्ह्यातील केवळ 30 गावात शालेय कामकाज सुरू नसताना जाऊन प्रथमचे प्रतिनिधी एकांगी व खोडसाळपणाने सर्वेक्षण करतात, ही प्रथमची कार्यपद्धती आक्षेपार्ह आहे। त्यामुळे प्रथम संस्थेने सर्वेक्षण केलेल्या शाळांची नावे उपलब्ध करून द्यावी, तसेच यापुढे सर्वेक्षणासाठी जाताना शिक्षकांचे संबंधित जिल्ह्यातील प्रतिनिधी सोबत घेऊन शालेय कामकाजाच्या वेळेतच सर्वेक्षण करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी केले आहे। प्रथम संस्थेने तयार केलेल्या अहवालावरून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची बदनामी होत असल्याने अनेक जिल्ह्यात असर अहवालाची होळी करण्यात आली आहे। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जय